मी पुजाऱ्यांच्या घरून फ्रेश वगैरे होऊन आता निघालो आहे दर्शनाला. डायरेक्ट दर्शन घेऊ आणि मग येऊया पुढे. सर्वात पहिले ज्योतिबाचं दर्शन घेऊ. तुम्ही बघू शकतात आता इथे हळूहळू चाललेत सगळे आणि स्पंदन मस्तपैकी बसला खूप रडून झाल्यानंतर. नको है ना स्पंदन? हाय काय ऐकन ऐकन फ्लँकिश दे फ्लँकिश दे फ्लँकिश फ्लँकिश दे फ्लँकिश आणि मामा बघतोय की काय करतायत कारण की नॉर्मली हा स्क्रीन मध्ये येत नाही. नेहमी असंच करतो व्हिडिओ मध्ये पण असंच करतो. असं वाटतं बाबा चला भेटूया मंदिरात. स्पंदननी घेतलेला माझी काही चुकी नव्हती. ही आहे मंदिराची रांग आणि हे आहे मंदिर ज्योतिबाचं. जत्रा असल्यामुळे पूर्ण मंदिर हे गुलालाने माखलेलं आहे. साधारणतः हनुमान जयंतीनंतर मंदिर असंच असतं. त्यानंतर पाकाळणीला हे पूर्ण मंदिराची स्वच्छता केली जाते. धुतलं जातं पाण्याने. ही आत्ताची सुरुवात आहे अजून होणार आहे. चालेल. संध्याकाळी पालखी येते तेव्हा तर अजून गर्दी आणि अजून गुलाल उडवला जातो. चला आता आपण रांग लावूया आणि भेटूया पुढे. बाबा बोललेले की गर्दी कमी आहे. लाईनमध्ये खूप पुढे आलो आहे 10 सेकंदांमध्ये. आपण बंडल फेकते. मला आत्ता कळालं आहे की पहिले जे पालखी लागायची तेव्हा इकडून लोक पडायची आणि ॲम्ब्युलन्स कायम असायची आणि कोण ना कोणतरी ॲम्ब्युलन्समधून जायचं जे की खूप वाईट गोष्ट आहे. त्या लोकांना किती लागत असेल हे आपण नाही समजू शकतो. एवढ्या वरतून पडतात म्हणजे. चालेल धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. चला प्रदक्षिणा मारताना भेटू.
नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो. तर आता ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आमचं. दुपारीच केलं, ॲक्च्युली दिवसाच्या फर्स्ट हाफमध्ये केलं आणि त्यानंतर थोडं परत रेस्ट केलं कारण खूप ऊन होतं इथे पण, तर त्यामुळे आम्ही यमाईच्या दर्शनाला गेलो नाही. आता संध्याकाळ झाली, बऱ्यापैकी ऊन गेला आहे आणि वातावरणसुद्धा चांगलं झालेलं आहे. तर आम्ही निघालो यमाईच्या दर्शनाला. आता इथून डायरेक्ट मंदिरात जाऊ आणि कसं आहे काय आहे ते शूट करू. चला बाय. हे आहे यमाईचं मागचं एंट्रन्स. ॲक्च्युली पुढून आलात तर बऱ्याचशा पायऱ्या सुरुवातीला उतराव्या लागतात आणि परत जाताना चढून जावं लागतं. पण आपल्या सोयीनुसार आता लोक गाडीने डायरेक्ट मागच्या एंट्रन्सला येतात, तिथे गाड्या पार्क केल्या जातात आणि थेट मंदिरात जाता येतात. चला आपण जाऊया पुढे, बघूया. यमाईच्या मंदिराच्या मागच्या बाजूला हे असे दगड लावले जातात. त्याचं म्हणणं असं आहे की दगडाचा असा थर लावला एक 7 दगडांचा की आपल्या जे काय मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. त्याच्या मनातली काय इच्छा हिला पूर्ण करायची काय माहीत, कधीची लावते विचार सांगायची नसते. मागे जे इच्छा मागितल्या होत्या त्या तरी झाल्या का पूर्ण? असं काही हे मंदिर आहे. दर्शन घेतलं आपण, थोडंसं कॅमेरा शूट केला आतमध्ये, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आतली काही शूटिंग नाही केली. दीदी थांब. जो मेन एंट्रन्स आहे मंदिराचा तिकडून आला तर या सर्व पायऱ्या उतरून तुम्हाला यावं लागतं आणि जाताना देखील पायऱ्या चढाव्या लागतात. म्हणून आम्ही सोयीस्कर पर्याय निवडला आणि गाडीने मागच्या दरवाजाने एंट्री घेतली आहे मंदिरात यायला. संध्याकाळ झाली आहे, दर्शन झालं आहे. इथे तुम्हाला भेळवाले मिळतील अनेक, तुम्ही बसल्या वेळेस भेळचा आस्वाद घेऊ शकतात आणि थोडा वेळ आपला वेळ घालवून परत आपल्या घरी किंवा जिथे कुठे तुम्ही राहायला थांबले असाल तिथे जाऊ शकता. चला आता बघूया आपण काय टाईमपास करायचा आहे.
ढेंग